सोलापूर महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभाग तसेच डे नळम NYLM यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महिला महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम 2026 या भव्य महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज इंद्रभवन परिसर सोलापूर येथे उत्साहामध्ये पार पडला। या महोत्सवाचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, गटनेते वहिदा शेख, गटनेते अमोल शिंदे, चेतन नरुटे, वैभव हातुरे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व सन्माननीय नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन समारंभावेळी बोलताना महापौर विनायक कोंडाल म्हणाले, महिलांचं सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचं मुख्य आधार आहे। महिलांनी शिक्षण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाच्या प्रगतीचा मोठा वाटा हा उचललेला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमामधून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून अशा महोत्सवामुळे महिलांच्या कौशल्याला आणि कर्तृत्वाला व्यापक व्यासपीठ मिळते, असं त्यांनी सांगितलं। यावेळी महिला महोत्सवाचे शहरामधील तब्बल 40 महिला बचत गटांनी सहभाग घेत आपल्या विविध उत्पादनाचे स्टॉल्स उभारले। यावेळी महापौर कोंडाल तसंच उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत महिला बचत गटाच्या उपक्रमाची पाहणी केली आणि त्यांच्या कामाचंही कौतुक करून प्रोत्साहन दिलं। महिला महोत्सवाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, महिला बचत गटाचे उपक्रम तसेच महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून हा महोत्सव 9 मार्च ते 11 मार्च 2026 या कालावधीमध्ये इंद्रभवन परिसर येथे पार पडणार आहे। आयुक्त साहेब तसेच स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, माझे उपस्थित असलेले आमचे सर्व नगरसेवक, कोलारीताई, सर्व नगरसेवक, आज आपल्याला माहीत आहे महिला दिनानिमित्त आज अतिशय चांगला उपक्रम महिला बालकल्याण समितीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आला। दरवर्षी या ठिकाणी तुम्ही चांगलं कार्यक्रम घेता, बचत गटांना या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार करून देता, त्याबद्दल सर्वांना, सर्व टीमना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। अजून यापेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणी काय करता येईल याला तुम्ही अजून एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा असे मी सांगू इच्छितो। कारण का अनेक स्टॉलला आम्ही या ठिकाणी भेट दिले, अतिशय सेंद्रिय पद्धतीने जे प्रोडक्ट्स आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने इथं ते सर्व महिला या ठिकाणी केल्यात, त्याबद्दल सर्व बचत गटांना देखील या ठिकाणी अभिनंदन देतो। आणि आयुक्त साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 3 दिवस आपलं प्रदर्शन या ठिकाणी चालणार आहे। पार्किंगसाठी देखील या ठिकाणी व्यवस्था आपण करावी, जेणेकरून लोकांना कुठली अडचणी येऊ नये। अनेक स्टॉलला या ठिकाणी लोकांना भेटी देता यायला पाहिजे अशा पद्धतीने सांगू इच्छितो।